गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आमचा मेघालयमधला दुसरा दिवस आणि आम्ही सकाळी मॉर्निंग वॉकला आलो आहे. मॉर्निंग वॉक करताना मेघालयाचं सौंदर्य तुम्ही बघताय. बॅकग्राऊंडला जी घरं त्यांची डोंगरावर बसलेली ती सर्व दिसत आहेत. तर हे दाखवण्यासाठी हा एक छोटासा क्लिप घेतो आहे मी की इथली राहण्याची पद्धत, इथले रोड कसे आहेत ते तुम्ही बघा. हा पूर्ण चढाव आहे इथे आणि सर्व घरं अशी डोंगरावर बांधलेली आहेत. बॅकग्राऊंडला तुम्ही बघताय चारी बाजूची घरं आहेत ती अशी डोंगरावर आहे. तर खूप मस्त क्लायमेट आहे. सकाळचे आता 7 वाजलेत, 7 पण नाही, 6:45 झालेत आणि 6:45ला नाश्ता रेडी नाही झालेला म्हणून आम्ही बाहेर आलो आणि बाहेर टेम्परेचर 20 डिग्रीज आहे. तर सिनरी खरंच खूप सुंदर सिनरी आहे बाहेरची. इथे रवी, सम्राट आणि मावला, निलंजन सगळे लोक थांबलेत डिस्कस करतात. आजचा प्लॅन्स आहेत डिस्कस करत असतील आणि वालचा रोड आणि या सर्व बिल्डिंग आहेत. तर मित्रांनो, शिलाँगमध्ये जेसिका रेसिडेन्सी या हॉटेलमध्ये आम्ही सर्वजण थांबलो आहे आणि लवकरच आता आम्ही फिरायला जाणार आहोत. तर मित्रांनो, आता आम्ही फिरायला झालो आहे मेघालय एक्सप्लोअर करायला. सगळे लोक इथे आहेत, एकदम तयारी करून आलेत. गुड मॉर्निंग ऑल, गुड मॉर्निंग. ही आमची बस आहे. तर मित्रांनो, आपला प्रवास आता चालू झाला आहे. इथे हा शिलाँगचा एरिया आहे. शिलाँगचा बहुतेक एरिया हा डोंगराळ एरिया आहे. दोन्ही बाजूला असे छानसे डोंगर आहे, हिरवळ आहे. आणि आपण आता डौकी या ठिकाणी चाललो आहे जिथे बोटिंग वगैरे आपण करणार आहोत. तिथला एरिया एक्सप्लोअर करणार आहोत. पूर्ण वळणावळणाचा रोड आहे आणि आम्ही असे सुंदर प्रवासाची मजा घेत सर्वजण चाललो आहोत. गाडीत थोडी धमाल मस्ती चालू आहे, गाणी वगैरे म्हणत आहेत. तर आता डौकीला उतरलो आहे आणि बोटिंग करण्यासाठी सर्वजण चाललो आहे खाली. तर इथे तिकीट काउंटर आहे समोर. तर आम्ही तिकीट काढलं आहे. 400 पर पर्सन इथे तिकीट आहे आणि सर्वजण आता खाली चाललो उतरत. तर जवळजवळ 100-150 पायऱ्या आहेत आणि सर्व पायऱ्या उतरत आम्ही आता खाली चाललो आहे. तिथे आपल्याला बोट मिळतील बसण्यासाठी आणि तिथून मग आपण बोटिंग एन्जॉय करूया. तर आपण आता बांगलादेशच्या बॉर्डरवर येऊन पोचलो आहे. इथे झेंडे बघताय तुम्ही, इंडियाचा आणि बांगलादेशचा झेंडा आहे दोन्ही. आणि इथे समोर बांगलादेशची बॉर्डर आहे. तर आता आपण इथून बोटिंग करणार आहोत. सगळे लोक आले तिथे, बोटिंग एन्जॉय करतोय. आकाश, अशोक, अरे भाई देख तो है इधर. सम्राट आहे माझ्याबरोबर आणि इथे बाकी बोट लागतात आणि हे सगळे गेलेत पुढे. खूप मस्त वाटतंय बोटिंगची मजा घेत सगळेजण चाललोय आम्ही आता. मागे ओमकार आणि दादा आहे. हाय ओमकार, ए ठेव ना फोन. आता फोन कोणाला लावलाय? बांगलादेश बॉर्डर. लौकी नहीं, उस तरफ क्या है? लौकी वो इंडिया में आता है, बांग्लादेश में? इंडिया में। और उधर वो फ्लैट बांग्लादेश का था क्या? तो, अच्छा, उस तरफ बांग्लादेश आता है क्या? आणि हा डौकी ब्रिज आहे जो सम्राटचा विचारलं त्याने. तो लौकी, लौकी का बॉर्डर वाला है। नहीं लेके आएगी।
बोटिंगची मजा घेत आहेत आमचे कलिग्स, सगळे टीम मेंबर. अर्धे लोक मागेच आहेत पण आम्ही आलो पुढे. बाकी आले नाहीत ना अजून? आले जब वो गाता सावन लाता है घुमड़ घुमड़ घुम. चाक धूम धूम चाक धूम धूम चाक धूम धूम चाक. हाँ बोलो ना गाना. कौन सा गाना गा रहे हो? ये कुछ अलग बोल रहे हैं. गाना गाओ नहीं चल रहा का. भाई गाना बिना गाओ ना तुम्हारे इधर का भाई. तुम्हारा गाना गाओ भाई. गाना गाओ तुम्हारा इधर का. थोड़ा नहीं आता है. हम लोग पता अरे इधर का गाओ तो सही, वीडियो बना रहा हूँ. हाँ अशोकाने आलाय बोटने आता. ड्रायव्हर बसला, क्लीनर कोण आहे? तर मित्रांनो आपण आता बांगलादेश बॉर्डरवर पोचलो आहे आणि इंडिया आणि बांगलादेश त्याच्यामध्ये आम्ही आहोत. हे मागचं ब्रिज दिसतंय ते भारत आणि बांगलादेश दोघांना जोडणारं ब्रिज आहे. आणि आम्ही आता मस्त बोटिंग करून आलो. खूप मजा आली बोटिंग करायला. इकडे बोटी दिसत आहे तुम्हाला. त्या सर्व बोटमधून आम्ही आलो. आणि काही लोक आता बोटिंग करून आलेली इथून निघाले जायला पुन्हा रिटर्न. एक वेगळा एक्सपिरियन्स होता, मजा गेली. पाण्यामध्ये बोटिंग, साईडला असं असलेलं डोंगर तुम्ही बघाल या व्हिडिओमध्ये. आणि इथे आता काहीतरी स्नॅक्स वगैरे खाऊ. मागे ती बघतोय मॅगी वगैरे अननस वगैरे आहेत ठेवलेले. विश्राम आपलं बघतोय दुर्बीन घेऊन. दिसतंय काय काहीतरी? तुम्ही लय जवळ दिसतंय म्हटलं एवढे अच्छा जवळ मग कशाला? मला जवळ बघू नको, बागतं बघ. वही देखा मेरे को नजदीक. तर इथे स्नॅक्स वगैरे आहेत. तुम्हाला काय पाहिजे खायचं असेल तर तुम्ही खाऊ शकता. मॅगी वगैरे आहे. दाल पकोडा आहे वो. चलो 50 रुपीज दाल पकोडा आहे. दाल वडे घेतले इथे नाश्त्यासाठी आणि मॅगी बनवायला सांगितलं. और एक देना. शेट्टी किधर है? शेट्टी बांगलादेश बॉर्डरवर eating Maggi at Indo-Bangla border. Here is the शिंगाची आठवण आहे. view. होती. तर मित्रांनो बांगलादेश बॉर्डरवर मस्तपैकी मॅगी वगैरे खाल्ली, पकोडे खाल्ले, कोल्ड्रिंक घेतले सोबत. आणि आता पुन्हा आपली बोटिंग रायडिंग चालू झाली. आणि आम्ही आता चाललो आहे पुन्हा रिटर्न. तर एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आज घेतला. इकडे एक नवीन ब्रिजचं काम चालू आहे बांगलादेश आणि इंडियाला जोडणारं. कितना साल पुराना बोला? 31, 1931. अच्छा, ये जो ब्रिज दिख रहा है वो 1931 का है. बहुत पुराना ब्रिज है. So we are enjoy waterfall at Bangladesh border. तर हे ब्रिज आहे वरती.
खूप मजा आली बोटिंग करायला. म्हणजे बोट आम्ही नाही चालवत आहे, बोट चालवणारा मागे आहे, पण खूप छान. पाणी थोडं लाल आहे, ते पाऊस पडत असतो कायम. आता मस्त छान ऊन पडलं आहे आणि जी सिनरी तुम्ही बघताय मागची, हे सर्व बघायला लोक इथे येतात. तर इकडे नवीन ब्रिजचं काम चालू असल्यामुळे पाणी बऱ्यापैकी गढूळ झालं आहे. नाहीतर इथे पाण्याचा तळ इतका सुंदर दिसतो, पाण्यामध्ये असलेली मच्छी पण इथे दिसते, पण तो अनुभव आम्हाला घ्यायला मिळाला नाही. पण हा निसर्ग आणि हे डोंगर, हे दगड खूप सुंदर आणि ॲट्रॅक्टिव्ह आहेत. खूप मजा आली. वाव, 1931 सालचा ब्रिज आहे. हे असे कडे कपारी धबधबा आहे. धबधबा आहे. इंडिया आणि बांगलादेशची बॉर्डर, जिथे दोन्ही देशाचे झेंडे लागले आहेत, ते तुम्ही बघता. इथे दोन्ही फ्लॅग आहेत. हा इंडियाचा आहे, पुढे बांगलादेशचा आहे. आणि इथे खूप सारे लोक आलेत, खूप सारे. सर्व बोटी आहेत त्या बांगलादेशमध्ये येत आहेत आणि आम्ही इथे बसलो आहे, हे इंडियामध्ये येत आहे सगळं. सो आम्ही इंडियामध्ये आहोत आणि समोर बांगलादेशमध्ये आहेत. फक्त बॉर्डर अशी कुठे दिसत नाही, पण ज्या बोट थांबल्यात त्याच्यावरून आपल्याला समजतं आहे की तिकडचं सगळं क्राऊड हे बांगलादेशचं आहे. आणि आमची बोट पण इकडूनच टर्न घेतली बोटीने, जिथे आपल्याला मागे 2 फ्लॅग दिसले, आपल्या इंडियाचा आणि बांगलादेशचा, त्याच्या मधोमधून आपण मागे वळलो. सो असा एकंदर मस्त बोटिंगचा प्रवास होता. आपण एन्जॉय केला इथे शॉर्टमध्ये. आणि आपण पुन्हा आता रिटर्न जाणार आहोत. इथे अशोक वगैरे असा होता हा शॉर्ट्स. कसा वाटला तर नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्लॉगमध्ये आपण डौकीचा एरिया बघितला, जो भारत आणि बांगलादेश या 2 देशांना जोडणारा एक ब्रिज पण सुंदर असा बघितला. सुंदर असं निसर्गाच्या सानिध्यात बसलेलं हे डौकी एरिया आपण एन्जॉय केला. आणि हा बघा सुंदर असा धबधबा इथे दिसतोय. तर असे बरेच वॉटरफॉल या ठिकाणी आहेत. खूप एन्जॉय करतो आहे आम्ही. तर आजचा प्रवास आता आपण पुढे कंटिन्यू करूया आणि पुन्हा भेटूया अशाच एका नवा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, सी यू अगेन.